Hi friends, today we are starting Kannada class of 7th standard poem. ನಿಮಗೆ ತಿಳಿದಿರುವ ಹಾಗೆ ದೇಶದ ಬೆನ್ನೆಲುಬು ಯಾರು ಹೇಳಿ? ನಮ್ಮ ದೇಶದ ಬೆನ್ನೆಲುಬು ರೈತ. ರೈತ ನಮ್ಮ ದೇಶದ ಬೆನ್ನೆಲುಬು. ಇವನು ಹೇಗೆ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ದುಡಿದು ನಮ್ಮ ದೇಶದ ಜನರಿಗೆ ಅನ್ನವನ್ನು ಕೊಡುತ್ತಿದ್ದಾನೋ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಈ ಪದ್ಯದ ಸಾಲುಗಳಲ್ಲಿ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಬಹುದಾಗಿದೆ. हमारे इस कंट्री का जो रीढ़ की हड्डी है, बैकबोन कहा जाता है, वो है फार्मर. बेशक सब कुछ देने वाला अल्लाह भगवान है, मगर मेहनत करनी पड़ती है उस पर. जब ज़मीन पर मेहनत करता है तो फार्मर हम लोगों को खाने के लिए कुछ अनाज मिलते हैं. इसमें कन्नड़ा में दवसा धान्य बोलते हैं. ये अनाज उगना है तो ज़मीन पर मेहनत करनी पड़ती है. उस बंजर ज़मीन को मेहनत करके हल चलाकर अच्छा उम्दा अनाज उगाता है तो वो फार्मर है. उसी के बारे में इस पोयम में कहा गया है. ರೈಟರ್ का नाम है ಸತ್ಯರ್ಥಿ. ಕೃತಿಕಾರರ ಪರಿಚಯ. ಸತ್ಯರ್ಥಿ ಎಂಬ ಕಾವ್ಯನಾಮದಿಂದ ಪ್ರಸಿದ್ಧರಾಗಿರುವ ಚನ್ನಬಸಪ್ಪ ಹೊಸಮನಿಯವರು 1938ರಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಬೈಲಹೊಂಗಲ ತಾಲೂಕಿನ ಒಕ್ಕೊಂದು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಜನಿಸಿದರು. ಇವರು ದಿವ್ಯಜೀವಿ, ಕಿತ್ತೂರು ವೀರಶ್ರೀ, ಮಕ್ಕಳ ಸೊಗಸು, ಪುಟ್ಟ ಭಾರತ, ಅನ್ನದಾತ ಮತ್ತು ಇತರ ಕವಿತೆಗಳು ಮುಂತಾದ ಕವನ ಸಂಕಲನಗಳನ್ನು, ಪುಟ್ಟಣ್ಣನ ಕನಸು ಎಂಬ ಮಕ್ಕಳ ಕಾದಂಬರಿಯನ್ನು, ವೀರಸ್ವರ್ಗದಲ್ಲಿ ಭಾರತೀಯರು, ತಿರುಳ್ಗನ್ನಡ, ಕನ್ನಡತಿಯರು ಎಂಬ ನಾಟಕಗಳನ್ನು ರಚಿಸಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಸ್ತುತ ಪದ್ಯವನ್ನು ಅನ್ನದಾತ ಮತ್ತು ಇತರ ಕವಿತೆಗಳು ಕವನ ಸಂಕಲನದಿಂದ ಆರಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಶ್ರೀಯುತರಿಗೆ ಅವರ ಅಭಿಮಾನಿ ಬಳಗ ಸತ್ಯರ್ಥಿ ಎಂಬ ಅಭಿನಂದನಾ ಗ್ರಂಥವನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿದೆ. इस पोयम को अन्नदाता पोयम को जो लिखे हैं वो सत्यर्थी. सत्यर्थी इनका पेन नाम है, काव्यनामा, पेन नेम. इनका नाम है चन्नबसप्पा. ये बेलगावी डिस्ट्रिक्ट के बैलहೊಂಗಲ तालुक के ओकुंदा ग्राम में पैदा हुए 1938 में. ये बहुत सारे किताब लिखे हैं. उसमें से है दिव्यजीवी, कित्तूರು ವೀರಶ್ರೀ, ಮಕ್ಕಳ ಸೊಗಸು, ಪುಟ್ಟ ಭಾರತ, ಅನ್ನದಾತ. लिखे गए हैं. और भी ज़्यादातर पुट्टಣ್ಣನ कनसु और बच्चों के बारे में, वीर स्वर्गदल्ली भारतीयರು और नाटक भी लिखा गया है. प्रस्तुत जो अन्नदाता जो पोयम है वो अन्नदाता ಮತ್ತು इतर कवितेಗಳು बनने के एक किताब से लिया गया है. ಶ್ರೀಯುತರಿಗೆ ಅವರ ಅಭಿಮಾನಿ ಬಳಗ ಸತ್ಯರ್ಥಿ ಎನ್ನುವ ಅಭಿನಂದನಾ ಗ್ರಂಥವನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಇನ್ಕೋ
Sri Channabasappa को अभिमानी बड़गा means here fans. चाहने वाले, पसंद करने वाले, उनको सत्यर्थी बोल के बुलाते हैं। सत्यर्थी बोले तो सच बोलने वाला, द ट्रूथ। पोयम से जाने से पहले इधर मीनिंग दिया गया है। ಉಪ್ಪರಿಗೆ ಮನೆಯವರಾದರೂ ಉಪ್ಪಿಲ್ಲದೆ ಉಣ್ಣಲಾರರು। ಉಪ್ಪರಿಗೆ मीन्स स्टेज बाय स्टेज, स्टेयर बाय स्टेयर जो घर बनते हैं, अपार्टमेंट्स बनते हैं, उनको खाने के अंदर नमक नहीं तो खा नहीं पाते। ಆಗರ್ಭ ಶ್ರೀಮಂತರು ಸಹ ಅನ್ನವನ್ನಲ್ಲದೆ ಚಿನ್ನವನ್ನು ತಿನ್ನಲಾರರು। जितना भी पैसा रहने दो, कोई सोना चांदी खा नहीं सकता है, उसी तरह उसको खाने के लिए रईस चाहिए। ಈ ನುಡಿ ಮಾತುಗಳು ಆಹಾರದ महत्वವನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತದೆ। ये जो ऊपर के जो लाइन्स है, जो सेंटेंस है, वो जो है फूड ग्रेन्स का बहुत ही अहम हिस्सा इधर बता ही देता है। ನಾವು ಊಟ ಮಾಡುವ ಆಹಾರ ರೈತನ ಬೆವರಿನ ಫಲ। हम लोग जो खाना खाते हैं वो मेहनत का है। मेहनत का फल किसका है? फार्मर का। ಅತ್ತ ಭೂಮಿಯನ್ನು ಹಸನು ಮಾಡಿ ಬೀಜವನ್ನು ಬಿತ್ತಿ ಗೊಬ್ಬರ ಹಾಕಿ ನೀರುಣಿಸಿ ಹಾರೈಕೆ ಮಾಡಿ ಆಹಾರವನ್ನು ನಾಡಿಗೆ ಹಂಚುತ್ತಾನೆ। क्या करता है फार्मर? बंजर भूमि को हल करता है और उसके अंदर बीज उगाता है और उसके अंदर फर्टिलाइज़र डालता है, पानी छोड़ता है। इस तरह वो मेहनत करता है। बेशक देने वाला अल्लाह है, मगर मेहनत करने वाला कौन है? मेहनत करने वाला फार्मर है। ಆಹಾರವನ್ನು ನಾಡಿಗೆ ಹಂಚುತ್ತಾನೆ। इस तरह उस कंट्री एरिया, नाडु बोले तो कंट्री एरिया सब आ जाता है। ಹೀಗಾಗಿಯೇ ರೈತನನ್ನು ನಮ್ಮ ದೇಶದ ಬೆನ್ನೆಲುಬು ಎಂದು ಕರೆಯುತ್ತೇವೆ। इसीलिए जो फार्मर को हम लोग बेन्नेलुबु मीन्स बैकबोन, रीढ़ की हड्डी। ರೈತ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ದುಡಿದು ನಾಡಿನ ಜನರ ಹಸಿವನ್ನು ನೀಗುತ್ತಾನೆ। वो जो मेहनत करता है, इसी तरह वो मेहनत करने से फल की वजह से हमारा भूख मिटाता है, प्यास मिटाता है। ಹಾಡು ಕಟ್ಟಿ ನಮನ ಸಲ್ಲಿಸಿದರೆ ಅಂತಹ ರೈತನನ್ನು ನೇಗಿಲ ಯೋಗಿ, ಅನ್ನದಾತ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗಿದೆ। इधर बहुत सारे राइटर इसके बारे में तारीफ़ किए हैं और उसको अलग अलग नाम से बुलाया गया है। नेगिला योगी बोलते हैं, अन्नदाता, दाता मीन्स देने वाला, डोनर। अन्नदाता खाना देने वाला बोल के इधर जो पोएटर है उसको मेंशन किया है। मेहनत करके खिलाने वाला। इधर अन्नदाता मीन्स मेहनत करके आदमियों को खिलाने वाला। फर्स्ट स्टैंजा ऑफ दिस पोएम। ये बहुत खूबसूरत से इसको पढ़ सकते हैं, फिर भी मैं ऐसा ही रफली पढ़ता हूँ। ಇವನೇ ನೋಡು ಅನ್ನದಾತ ಹೊಲದ ದುಡಿಮೆ ದುಡಿವನು, ನಾಡ ಜನರು ಬದುಕಲೆಂದು ದವಸ ಧಾನ್ಯ ಬೆಳೆವನು। ಇವನೇ ನೋಡು ಅನ್ನದಾತ, यही देखो फार्मर, ही इज़ द फार्मर, ही इज़ द डोनर, ही इज़ द राइस डोनर। ಹೊಲದ ದುಡಿಮೆ ದುಡಿವನು, what is his job? He is doing a job of the agriculture. Hola is here agriculture land. नाड़ा जनरू बदकलेंदु। नाड़ा मीन्स जो एरिया का है, कंट्री का है, वो आदमी खाने के लिए, उनको खिलाने पिलाने के लिए और जीने के लिए क्या चाहिए? सोना चांदी नहीं खा सकता इंसान खाने के लिए क्या चाहिए? उसको खाने के लिए दवस धान्य मीन्स हियर what? दवस धान्य, food grains. It is a last picture, it is showing that is dawasa dhanya, food grains. Who is doing these are things? It's the effort of the farmer. This is the effort of the farmer.
बहुत ही उम्दा सेंटेंस कहा है। इसी के मेहनत से हम लोगों को खाने के लिए खाना मिलता है। अगर कोई खेती बाड़ी नहीं करता तो हम लोग क्या खाते? नहीं खा सकते थे। सोना चांदी थोड़ा खाते? नहीं खाते। ये इस स्टैंजा में बहुत ही समझदारी के साथ कविता को लिखा गया है। हु इज़ द पोएट? सत्यर्थी। सत्यर्थी इज द हिज पेन नेम। ಸೆಕೆಂಡ್ ಸ್ಟ್ಯಾನ್ಸ. ಮಳೆಯ ಗುಡುಗು ಚಳಿಯ ನಡಗು ಬಿಸಿಲ ಬೇಗೆ ಸಹಿಸುತ್ತಾ ಬೆವರ ಸುರಿಸಿ ಕಷ್ಟ ಸಹಿಸಿ ಒಂದೇ ಸಮನೆ ದುಡಿಯುತ್ತಾ. ಮಳೆಯ ಗುಡುಗು ಚಳಿಯ ನಡುಗು. मलया गुडुगु चलिया नडुगु। बारिश, उस बारिश में भी वो खेती बाड़ी करता है। चलिया नडुगु, कितना भी ठंड होने दो, सुबह अर्ली मॉर्निंग उठ के वो कहाँ जाता है? अपने एग्रीकल्चर लैंड। बिसिला बेगे सहिष्णुता, बारिश होने के बाद में क्या आती है? धूप आती है। उस धूप में भी वो खेती बाड़ी कटाव के लिए, देखो उधर कटाव, धूप है, फिर भी वो कटाव कर रहा है, बैठा नहीं। बेवर सुरिसी कष्ट सहिसी। बेवरु सुरिसी कष्ट सहिसी। बेवरु मीन्स हियर पसीना। पसीने से भी वो अपना मेहनत नहीं छोड़ता है। पसीना उगा छोड़कर भी हम लोगों को ये दवस धान्य, दवस धान्य मीन्स फूड ग्रेन्स, ಒಂದೇ ಸಮನೆ ದುಡಿಯುತ್ತಾ, एक ही तरह, बारिश होने दो, धूप होने दो, ठंडी होने दो, समर टाइम, विंटर टाइम, rainy times, all times he is working hard. ಒಂದೇ ಸಮನೆ, same. ಒಂದೇ ಸಮನೆ means always same. ಒಂದೇ ಸಮನೆ ದುಡಿಯುತ್ತಾ, मेहनत करता है, work, जॉब करता है, मेहनत करता है, work. ದುಡಿಯುತ್ತಾ means here work. Very beautiful stanza this is. His strains of the farmers explain here. Third stanza. ಗಟ್ಟಿ ದೇಹ ದೊಡ್ಡ ಮನಸ್ಸು ದೇವನಿಂದ ಪಡೆದನು, ಯೋಗಿಯಾಗಿ ತ್ಯಾಗಿಯಾಗಿ ಅನ್ನ ನೀಡುತ್ತಿರುವನು. ಗಟ್ಟಿ ದೇಹ ದೊಡ್ಡ ಮನಸ್ಸು. ಗಟ್ಟಿ ದೇಹ ದೊಡ್ಡ ಮನಸ್ಸು. ಗಟ್ಟಿ देह मीन्स बहुत ही स्ट्रांग बॉडी. ದೊಡ್ಡ ಮನಸ್ಸು बहुत बड़ा दिल रखने वाला, बहुत बड़ा दिल रखने वाला. अगर वो जितना चाहिए उसको जितना चाहिए उतना ही वो ज़मीन में उगा के खा सकता था, नहीं, सबके लिए. इसीलिए ದೊಡ್ಡ ಮನಸ್ಸು, बहुत बड़ा उम्दा दे. देवनिंद पड़ेदन, ये सब किससे मिला उसको? भगवान से, अल्लाह से ही मिला. योगियागी त्यागियागी. योगी, योगी मीन्स सब कुछ त्याग, सब कुछ छोड़ने वाला, कुछ भी नहीं चाहिए इसने, उसको बोलते हैं योगी. त्यागी, सब कुछ देने वाला, डोनर हियर. अन्न ನೀಡುತ್ತಿರುವನು, सबको क्या खिला रहा है? खाना खिला रहा है ना. ज़मीन से जो पथरीली बंजर ज़मीन है उसको हल चलाकर, धूप नहीं, ठंडी नहीं और बारिश भी नहीं देख रहा है, मेहनत कर रहा है. मेहनत करके कंट्री को, इस नाडु, नाडु यानी कंट्री, एरिया के इंसान को त्यागी होके, योगी होके खिला रहा है, पिला रहा है. Here the poeter will be explain his the strength of the and the heart of the farmer, and he is the donor of everything will be sacrificed.
ಯೋಗಿ ಕೇಮ್. ಯೋಗಿ ಮೀನ್ಸ್ ನಿಯಮಬದ್ಧವಾಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತಾ ಜೀವನ ನಡೆಸುವನು. ನಿಯಮಬದ್ಧ ಮೀನ್ಸ್ ಒನ್ ರೂಲ್ ಆ್ಯಂಡ್ ರೆಗ್ಯುಲೇಷನ್ ಹ್ಯಾವಿಂಗ್ ಈಸ್ ಸ್ಪೆಂಡಿಂಗ್ ದೇರ್ ಲೈಫ್ rule and regulation. In that last stanza in this poet, ಎತ್ತು ಎರಡು ಅವನ ಜೋಡು ಕೂಡಿ ದುಡಿಯುವ ಗೆಳೆಯರು, ಹಿಗ್ಗು ಕುಗ್ಗು ಏನೇ ಇರಲಿ ಹೊಂದಿಕೊಂಡು ನಡೆವರು. ಎತ್ತು ಎರಡು ಅವನ ಜೋಡು, एत्तु एरडू अवन जोड़ू, इसका मतलब क्या है? उसका साथी कौन, उसके साथ कौन देने वाला है? इधर देखो पिक्चर में बताया गया है द बुल. अवन जोड़ू उसके साथी है. कूड़ी दुड़ीवा गेಳೆಯವರು, जैसा मेहनत फार्मर करता है उसी तरह उसके साथी कौन है? बुल. वो भी उसी तरह मेहनत कर रहे हैं. हिग्गु कुग्गु ಏನೇ ಇರಲಿ, इधर हिग्गु कुग्गु मीन्स अप एंड डाउन, तकलीफ होने दो और आराम होने दो, इसे बोलते हैं हिग्गु कुग्गु, अप एंड डाउन, जो भी रहने दो. ಏನೇ ಇರಲಿ ಹೊಂದಿಕೊಂಡು ನಡೆಯುವರು. ಹೊಂದಿಕೊಂಡು ಅಂದರೆ तो संभाल कर, ಹೊಂದಿಕೊಂಡು में संभाल कर, साथ में रहते हैं, साथ में जाना. ಎತ್ತು ಎರಡು ಅವನ ಜೋಡು, ಬುಲ್ ಹ್ಯಾವಿಂಗ್ ಹಿಸ್ ಫ್ರೆಂಡ್. ಕೂಡಿ ದುಡಿಯುವ ಗೆಳೆಯವರು, ಟು ಆರ್ ಡೂಯಿಂಗ್ ಎ ವೆರಿ ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ವರ್ಕ್, ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕ್. ಅಪ್ ಆ್ಯಂಡ್ ಡೌನ್ ಎನಿವೇರ್, ದೇ ಆರ್ agriculture land, not a plain land, it is a up and down hand. ಹೊಂದಿಕೊಂಡು ನಡೆಯವರು, ವಾಟ್ ಎವರ್ ಇಟ್ ಮೇ ಬಿ, ದೇ ಆರ್ ಡಿಫಿಕಲ್ಟಿ ಟೈಮ್, ಬೋತ್ ಆರ್ ಗೋಯಿಂಗ್ ಈಕ್ವಲಿ, ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ಲಿ. ಆ್ಯಂಡ್ ಸಮ್ ಮೀನಿಂಗ್ಸ್ ಐ ಆಮ್ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೈನಿಂಗ್ ಹಿಯರ್. ಅನ್ನ ಆಹಾರ ರೈಸ್, ಅನ್ನದಾತ ರೈತ ಫಾರ್ಮರ್, ತ್ಯಾಗಿ ತ್ಯಾಗ ಮಾಡವನು ವಿರಾಗಿ ಸ್ಯಾಕ್ರಿಫೈಸ್, ದವಸ ಧಾನ್ಯ ಆಹಾರ ಪದಾರ್ಥಗಳು ಫುಡ್ ಗ್ರೈನ್ಸ್, ದೀಸ್ ಆರ್ ಕಮಿಂಗ್. दाता दानी ಒಡೆಯ ಕೊಡುವ ಡೋನರ್ ದೇನೆ ವಾಲ, ದುಡಿ ಕೆಲಸ ಮಾಡು ಶ್ರಮ ಪಡು ಕಾಮ್ ಕರ್ನೆ ವಾಲ ಕಾಮ್ ಕರೋ ವರ್ಕ್. ನಾಡಿನ ಪ್ರಾಂತದ ಏರಿಯಾ ಕಂಟ್ರಿ, ದಿಸ್ ಟೈಪ್. ಸಹಿಸು ತಾಳಿಕೊಳ್ಳು, ಸೈರಿಸು, सहिसु मीन्स सबर करने वाला, एंड सैक्रिफाइस भी करने वाला हो. ಹೊಲ ಜಮೀನು, ಕೃಷಿ ಭೂಮಿ, ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಲ್ಯಾಂಡ್. ಬೇಗೆ ಉರಿ, ಉಷ್ಣತೆ ಟೆಂಪ್ರೇಚರ್, ಹೀಟ್, ಇಟ್ ಈಸ್ ಕಮಿಂಗ್. ಐ ಥಿಂಕ್ ಯು ಆರ್ ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಆಲ್ ದಿಸ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ವೆರಿ ಮಚ್ ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್ ದಿಸ್ ವಿಡಿಯೋ. ಫಾರ್ ಫರ್ದರ್ ವಿಡಿಯೋ please subscribe my channel. Thank you very much.